नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं प्राईम टाइम महाराष्ट्रावरती। आज राज्य पातळीवरती आणि देश पातळीवरती दोन महत्त्वाच्या घडामोडी घडल्या। एकीकडे आज दिल्लीमध्ये महाविकास आघाडीची देश पातळीवरती बैठक झालेली आहे आणि राज्य पातळीवरती ठाकरे बंधू पुन्हा एकदा आपल्याला एकत्र पाहायला मिळाले। आता या दोन घडामोडी एकाच दिवशी घडल्यामुळे वेगवेगळ्या चर्चा सुरू झाल्यात। तुम्ही म्हणाल या दोन घडामोडींचा काय संबंध येतोय? तर या व्हिडिओच्या माध्यमातून जी राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे, या दोन घडामोडींमधून नेमकं काय राजकारण साधलं जात आहे, ज्याची चर्चा सुरू आहे, तेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। दरम्यान तुम्ही चॅनलवर नवीन आलाय तर लगेच सबस्क्राइब करा प्राईम टाइम महाराष्ट्राला, कारण असे राजकीय घडामोडी आणि घडामोडींमागील राजकारण आम्ही नेहमी तुमच्यासाठी घेऊन येत असतो। माझं नाव ओमकार साळवी आणि आपल्या या विषयाला सुरुवातीपासून सुरू करूया। तर मंडळी, आज राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांचा वाढदिवस आहे। मागच्या वेळेला आपल्याला माहिती आहे अमित ठाकरे यांचा वाढदिवस होता, तेव्हा आदित्य ठाकरे हे त्यांच्या भेटीला गेलेले। मात्र यावेळी शर्मिला ठाकरे यांचा वाढदिवस असल्या कारणाने संपूर्ण ठाकरे कुटुंब आपल्याला शिवतीर्थावरती एकत्र पाहायला मिळालं। आता हे जेव्हा एकत्र पाहायला मिळाले कुटुंब, तेव्हा महत्वाचं म्हणजे विधान परिषद यांची निवडणुकांचा बिगुल वाजलेला आहे। त्याशिवाय महाविकास आघाडी एक कुठेतरी एक देश पातळीवरती ऍक्टिव्ह होऊ पाहत आहे आणि ही जी बैठक झालेली आहे त्यानंतर ही जी भेट देखील शिवतीर्थावर झालेली आहे, त्याची एकत्र होऊन एक राजकीय चर्चा या संपूर्ण राज्यभर सुरू आहे। आता नेमकी ती चर्चा काय आहे हे मी तुम्हाला सांगतो। त्यापूर्वी शिवतीर्थावरती उद्धव ठाकरे सहकुटुंब का गेले हे आपण जाणून घेऊया। पहिल्यांदा तर तेजस ठाकरे आणि रश्मिताई ठाकरे हे दोघेही एकत्र शिवतीर्थावरती आले। त्यानंतर मागून उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे हे दोघे एका गाडीतून शिवतीर्थावर पोहोचले। आता शर्मिला ठाकरे यांचा वाढदिवस असल्या कारणानेच ही सहकुटुंब भेट झाली असल्याचं कळतंय। पुढच्या वेळेला 14 जूनला राज ठाकरे यांचा देखील वाढदिवस येईल, तेव्हा देखील अशाच प्रकारचं एक चित्र जे आहे ते पुन्हा आपल्याला पाहायला मिळू शकतोय। मात्र जेव्हा ही कौटुंबिक एक भेट झालेली आहे, पार्श्वभूमी देखील वाढदिवसाची आहे। आपल्याला माहिती आहे वेगवेगळे सण असतील किंवा वाढदिवस असतील, आपल्याला दोन्ही बंधू एकत्र पाहायला मिळतात। पुढच्या वेळेला 14 जूनला देखील पाहायला मिळतील। मात्र ही जी पुन्हा एकदा भेट झालेली आहे, कौटुंबिक कारणाने भेट झालेली आहे, तरी देखील राजकीय पातळीवरती याची चर्चा एकीकडे सुरूच आहे। आता ही चर्चा का सुरू आहे तर आपल्याला माहिती आहे एकीकडे महागाई विरोधात उद्धव ठाकरे आणि त्यांच्या शिवसेनेने ग्राउंडवरती काम करायला सुरुवात केलेली आहे आणि दुसरीकडे राज ठाकरे आहेत ते सोशल मीडियाच्या माध्यमातून देखील या एका प्रश्नावरती महागाई विरोधात असेल किंवा नीट प्रकरणात असेल, दोन्ही पक्ष जे आहेत ते ऍक्टिव्ह आहेत। राज ठाकरे भले सोशल मीडियावरती ऍक्टिव्ह असतील, त्यांचे कार्यकर्ते या प्रकरणामध्ये कुठेतरी ऍक्टिव्ह असतात आणि दोन्ही पक्षांचा एक सरकारच्या विरोधातला जो भाव आहे तो आपल्याला सेम पाहायला मिळतो। आता सामाजिक आणि राजकीय ही परिस्थिती जी चर्चा होण्याची निर्माण झालेली आहे, जी शक्यता वर्तवली जाते, हे दोन्ही बंधू एकत्र आल्याने आज देखील वर्तवली गेली। आता मागची पार्श्वभूमी आपल्याला मनसे आणि शिवसेना ही एकत्र येण्याची जाणून घेणं देखील तितकंच महत्वाचं आहे। महापालिका निवडणुकांच्या वेळी दोन्ही बंधू आपल्याला एकत्र येताना पाहायला मिळाले। दोघेही मराठी अस्मितेसाठी महापालिकेची मुंबईची निवडणूक लढवत होते आणि मात्र त्यांना ते यश मिळालं नाही हे आपल्याला माहिती आहे आणि पालिका देखील ही भाजपच्या हातामध्ये एकूणच गेली। आता दोन्ही पक्षामध्ये जेव्हापासून एकत्रता आपल्याला पाहायला मिळते, त्यानंतर काही जेव्हा महापालिकेच्या निवडणुका संपून गेल्या त्यानंतरला आपल्याला माहिती आहे राज ठाकरे हे एकनाथ शिंदे यांच्या भेटीला आपल्याला जाताना पाहायला मिळत होते आणि या भेटीनंतर कुठेतरी मग म्हटलं गेलं की उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरेंबरोबर अबोला साधला होता। आता यावरती राज ठाकरेंनी एक स्पष्टीकरण दिलं की निवडणुका संपलेल्या आहेत, वेगवेगळे मुद्दे असतात, त्यासाठी आपल्याला जावं लागतं, रस्त्यांचे मुद्दे आहेत त्यासाठी जावं लागतं, म्हणूनच मी ही भेट घेतलेली। मात्र तरी देखील एक अबोला जो आहे तो राज ठाकरेंच्या सोबत उद्धव ठाकरेंनी साधला होता। मध्ये निवडणुकीनंतर बरेच वेळ ते भेटले नव्हते आणि त्यानंतर एक सणानिमित्त वगैरे असेल किंवा एखादी वाढदिवस वगैरे असेल तेव्हा एकमेकांच्या भेटीगाठी घेताना आपल्याला ठाकरे कुटुंब पाहायला मिळालं। आता यानंतर जेव्हा एकनाथ शिंदे यांच्याबरोबर राज ठाकरेंची बैठक झाली, भेट झाली, त्यानंतर देखील म्हटलं जातं की प्रभाग समिती आणि स्वीकृत नगरसेवक या विषयावरून देखील दोन बंधूंमध्ये एक वाद पाहायला मिळाला होता। म्हणजे प्रभाग समिती असतील किंवा स्वीकृत नगरसेवकांचे 3 नगरसेवक जे आहेत ते उद्धव ठाकरे यांच्याकडून महापालिकेमध्ये, मुंबईच्या महानगरपालिकेमध्ये निवडून देता येत होते। मात्र मनसेचं म्हणणं होतं की तुमच्याकडे 3 नगरसेवक तुमचे स्वीकृत म्हणून जात आहेत,
तर 1 नगरसेवकाची जागा जी आहे ती आम्हाला द्या, अशी मनसेची मागणी होती. मात्र उद्धव ठाकरेंनी काय केलं, तिन्ही नगरसेवकांची जी जागा आहे ती परस्पर घोषित करून टाकली. आणि मग त्यानंतर मनसे नेते संदीप देशपांडे यांनी देखील शिवसेनेवरती टीका केली होती की कोत्यामन्यांच्या वृत्तींकडून आपण काय अपेक्षा करावी, अशा प्रकारचे ट्विट जे आहे ते संदीप देशपांडे यांनी केलेलं पाहायला मिळालं. त्यामुळे एकूणच मनसे आणि शिवसेनेमधील वाद जो आहे तो समोर आलेला आपल्याला पाहायला मिळत होता. तर याच सगळ्या पार्श्वभूमीवरती दोन्ही पक्ष शांत असतानाच आजची जी बैठक झालेली आहे ती अचानक सर्वांचं लक्ष वेधते. भेटीच्या दिवशी उद्धव ठाकरे हे महाविकास आघाडीच्या बैठकीत अगोदर उपस्थित असतात. म्हणजे शिवतीर्थावरती उद्धव ठाकरे जाण्यापूर्वी हे महाविकास आघाडीची व्हर्च्युअलमध्ये जी बैठक आजची झालेली आहे, दिल्लीमध्ये जी ही बैठक झालेली आहे तिकडे ते हजर असतात. आता म्हटलं जात आहे 2029ला घेऊन ही बैठक एकूणच प्लॅन केली गेलेली आहे की 29 मध्ये काय करायचंय, महाविकास आघाडीला कशा प्रकारे स्ट्रॉंग करायचंय, यावरती ही आजची बैठक ही झालेली आहे. याचे सविस्तर अपडेट जे आहेत आपले माझे सहकारी आहेत सुहास खटवाई त्यांनी केलेली आहे. ती व्हिडिओ देखील तुम्ही नक्की पहा. आता यानंतर 2029ला एकूणच स्ट्रॉंग महाविकास आघाडी झाली पाहिजे या विषयाला घेऊन आजची महाविकास आघाडीची बैठक झाली असली तरी कुठेतरी असा देखील एक प्रश्न होता की राज ठाकरे हे महाविकास आघाडीमध्ये सामील होणार का. आता ही चर्चा जी आहे ती सकाळपासूनच सुरू झालेली. याला घेऊन संजय राऊत यांना देखील प्रश्न विचारला गेलेला, तेव्हा सकाळी राऊतांनी काय नेमकी प्रतिक्रिया दिली आहे ते तुम्ही पहा. त्या संदर्भामध्ये स्वतः तशी त्यांची इच्छा असेल राज ठाकरे यांची, तर मला असं वाटतं की ते उद्धव ठाकरे साहेबांशी चर्चा करून त्याबाबत दिल्लीतल्या प्रमुख नेत्यांच्या समोर हा प्रस्ताव ठेवला जाईल. शेवटी बघा, हे आघाडीचे आम्ही मालक नाही आहोत, कोणी मालक नाही. अनेक जेव्हा नवीन पक्ष येतात आघाडीत तेव्हा तसे प्रस्ताव त्या बैठकीत ठेवले जातात आणि त्या बैठकीत चर्चा होते. ही चर्चा का सुरू होते तर आपल्याला माहिती आहे महानगरपालिकेच्या निवडणुकीदरम्यान राज ठाकरे हे आपल्याला जिथे महाविकास आघाडी ज्यांचं जे एक राजकारण होतं किंवा जो त्यांचा अजेंडा होता किंवा सरकारच्या विरोधात जी त्यांची भूमिका होती त्याच भूमिकेला घेऊन राज ठाकरे हे सोबत आपल्याला पाहायला मिळाले होते. म्हणजे एक बोगस मतदान जे आहे त्या मतदानाच्या याद्या ज्या आहेत किंवा डबल एक यादीमध्ये नाव जे आहे ते दिसत होतं आपल्याला मतदारांचं, त्या दुबार मतदारांना घेऊन राज ठाकरे यांनी महाविकास आघाडी बरोबरच एक त्यांनी संपूर्ण आंदोलन हे उभं केलं होतं. आणि त्यामुळेच कुठेतरी म्हटलं गेलं की राज ठाकरे हे इंडिया आघाडीमध्ये 2029च्या निवडणुकीसाठी सोबत येतील का असा प्रश्न निर्माण झाला आणि त्याची चर्चा सुरू झाली आणि मग तो राऊतांना प्रश्न विचारला गेला. आता या सगळ्या पार्श्वभूमीवरती वाढदिवसानिमित्त ही जी होणारी भेट आहे त्यानंतर म्हटलं जात आहे की राज ठाकरे यांना आजच्या चर्चेमध्ये कुठेतरी विचारलं जाऊ शकलं असेल की तुम्ही इंडिया आघाडीमध्ये येत आहेत का, मग त्या स्वरूपामध्ये आपण पुढची जी चर्चा आहे ती आपली होऊ शकते, हा एक मुद्दा मांडला जाऊ शकतो, अशा प्रकारची सध्या राजकीय वर्तुळात चर्चा आहे. आता म्हटलं जात आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात पुढची निवडणूक होऊ शकते आणि म्हणजे भाजपचा चेहरा कोण असेल हे आपल्याला लवकरच कळेल. मोदी जर कायम असतील तर त्यांच्या विरोधात महाविकास आघाडीकडून देखील एक चेहरा देणं महत्वाचं ठरतंय. महाविकास आघाडीची जी आज दिल्लीमध्ये बैठक झालेली आहे त्या बैठकीमध्ये देखील असं कुठेतरी एक चर्चा झालेली आहे की आपण देखील आपल्या पंतप्रधान पदाचा चेहरा महाविकास आघाडीचा घोषित करूया आणि त्यानुसारच 2029ची निवडणूक लढवूया. आता जर काँग्रेसकडून किंवा इतर पक्षांकडून हा चेहरा घोषित केला गेला तर राज ठाकरे इंडिया आघाडीमध्ये येऊन त्याला पाठिंबा देणार का, हा सगळ्यात मोठा प्रश्न असणार आहे. पण राजकीय विश्लेषक म्हणतात की राज ठाकरे हे हवा बघून काय सुरू आहे 2029ला कुणाच्या बाजूने जनता आहे ती बाजू बघूनच राज ठाकरे हा निर्णय त्यांचा घेऊ शकतील. ते घाईघाईमध्ये कुठेतरी एक पाठिंबा देणार नाही अशा प्रकारची देखील एक चर्चा आहे. आता पुढच्या काही वर्षांमध्ये 2-3 वर्षांमध्ये पुढच्या 3-4 वर्षांमध्ये एक आपल्याला 2029ची जी निवडणूक आहे ती आपल्याला पाहायला मिळेल. पण प्रश्न असा आहे की या निवडणुकी दरम्यान मनसेचं भविष्य कशा प्रकारे आपण पाहू शकतोय तर पुढच्या 2-3 वर्षात तर स्वतंत्र शक्ती म्हणून महाराष्ट्र नवनिर्माण सेना ही एक मोठं यश मिळवेल यावरती तरी शंकाच असल्याचं राजकीय विश्लेषक म्हणतात. त्यामुळे एकूणच युती टिकवून आत्ताची जी राज्य पातळीवरची उद्धव ठाकरेंबरोबरची युती आहे ती टिकवून किंवा हवेचा अंदाज घेऊन
कुणाच्या बाजूला राजकीय हवा आहे त्याचा अंदाज घेऊन हे राज ठाकरे जे आहे ते त्यांचा एकंदरीत भूमिका जी आहे ती ठरवू शकतात. आणि आता आपल्याला माहिती आहे राज ठाकरेंची भले व्यक्तिगत एक प्रतिमा असेल किंवा त्याला मोठ्या प्रमाणात जनता साथ देते, भाषण जेव्हा होतं तेव्हा साथ देते, मात्र त्याचे मतदान जे आहे ते आपल्याला कन्वर्ट करता येत नाही, मनसेला कन्वर्ट करता येत नाही, अशी देखील एक भूमिका जी आहे ती कित्येक वेळेला आपल्याला मतदारांची पाहायला मिळते. त्यामुळे हा जो करिश्मा आहे राज ठाकरेंचा भाषणातला तो 2029ला कशा पद्धतीने वापरला जाऊ शकतो याच्याच मागे उद्धव ठाकरे देखील असू शकतात, असं देखील एक राजकीय विश्लेषकांचं मत आहे. आता एक भूमिका जी सर्वांना अपिलिंग असेल अशी राज ठाकरेंनी कधी आपल्याला घेताना पाहायला मिळाली नाही. कधी त्यांनी भाजपला साथ दिलेली आहे, कधी त्यांनी महाविकास आघाडीच्या आता महानगरपालिका निवडणुका झाल्या तेव्हा त्यांना साथ दिलेली आहे, कधी त्यांनी बाहेरून पाठिंबा दिलेला आहे, तर कधी त्यांनी पाठिंबा घोषित केलेला आहे मात्र लढत जी आहे ती केलेली नाही. अशा प्रकारे वेगवेगळ्या भूमिका ज्या आहेत ते राज ठाकरेंनी घेतलेल्या आहेत. त्यामुळे पाहणं महत्वाचं असेल की आता महाराष्ट्र नवनिर्माण सेना ही पुढच्या काळामध्ये कोणती भूमिका घेते आणि काय करते. आजच्या इंडिया आघाडीच्या बैठकीनंतर उद्धव ठाकरेंची ही जी भेट झालेली आहे त्यामुळेच कुठेतरी महत्वाची ठरते. तुम्हाला या सगळ्यावर काय वाटतं? तुमचं मत देखील आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि असेच राजकीय घडामोडी पाहण्यासाठी सबस्क्राईब करा प्राईम टाइम महाराष्ट्राला. धन्यवाद.